आज रविवार. काल रात्रभर धो पाऊस बरसला. यावर्षी तर या पावसाने अक्षरशः कहरच केला आहे. सगळीकडे न्यूज चॅनलवर सगळीकडे तेच न्यूज आहेत. अख्खी गावच्या गावं वाहून गेली आणि लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली. शेतकरी राजा पार कोलमडून गेला, कारण हे संकटच एवढं मोठं आहे. ओला दुष्काळ, महापूर, लोकांची घरं वाहून गेली. ते बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. देवीला आज एकच मागणं, हे जे अस्मानी संकट सगळ्या महाराष्ट्रावर आलं आहे ते लवकरात लवकर दूर होऊ दे आणि या संकटात सापडलेल्या सर्वांना, तसेच शेतकरी राजाला या दुःखातून, या संकटातून बाहेर येण्यासाठी बळ दे आई. आज तुझ्या चरणी हेच मागणं आणि हीच माझी प्रार्थना. आज आमची रविवारची सकाळसुद्धा छान निवांत झाली, कारण रोजच्यासारखी डब्याची घाई नव्हती. निवांत उठलो, छान आवरून देवपूजा, आरती ते सगळं केलं. हे बाहेर गेले आणि त्यानंतर मग मी लागले माझ्या कामांना. बाकीच्यांना जरी सुट्टी असली तरी आपल्या कामांना मात्र काही सुट्टी नसते. पण कामं तरी करावीच लागणार आहेत. तीच कामं जर आनंदाने केली तर त्याचा कंटाळा येत नाही. सो म्हणून मग पटापट सगळी कामं आवरून घेतली, स्वयंपाक करून घेतला आणि सोबत फराळसुद्धा करून घेतलं. आणि यावर्षी नवरात्र हे 10 दिवसाचं आलेलं आहे, कारण तिथीची वृद्धी झालेली आहे. तृतीया 2 दिवस आल्यामुळे सप्तमी ही सोमवारी म्हणजेच 29ला आहे आणि अष्टमी 30 तारखेला. सो सगळं आवरून घेतलं. देवांशनी छान जेवण केलं आणि संध्याकाळी आज होती भारत पाकिस्तानची मॅच. तर या दोघं बापलेकांचं इथे खेळणं सुरू होतं. सोबत आता लगेच मॅच सुरू होणार होती. तर भारत पाकिस्तानची मॅच बघत बघत दिवसाचा शेवट झाला अँड फायनली आपला भारत आशिया कप जिंकला. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.